नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयटी एक्सरी आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, एमएपीएस क्लेम बाबत खूप सारे प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहेत। त्याचमध्ये बघितलं तर आज खूप साऱ्या विद्यार्थ्यांना असं वाटत होतं की ही योजना जी आहे तीच फेक आहे। तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे ज्या ठिकाणी पैसे आलेले तेव्हापासून वाटायला पाहिजे लागलं की ही योजना जी आहे ती रिअल आहे। याच्यामध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांना आजपर्यंत पैसे सुद्धा आलेले आहेत आणि त्यांचे प्रॉब्लेमही या ठिकाणी आलेले। पण खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की या योजनेचा जीआर कुठे आहे। मग आजच्या व्हिडिओमध्ये जो काही जीआर आहे ते तुम्हाला जीआर ची डिटेल्स माहिती सांगणार आहे आणि तो जीआर कशा पद्धतीने तुम्ही डाउनलोड करू शकता याचीही माहिती याच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण आणि डिटेल्स मध्ये माहिती मिळेल। मित्रांनो, आपण एमएपीएस बाबत जे काही जीआर या ठिकाणी खूप जणांची मागणी होती की या योजनेचा जीआर आहे का, तुमच्या समोर आणण्याचा एक या ठिकाणी छोटासा प्रयत्न या ठिकाणी करत आहे। बघा, हा जो काही जीआर आहे तो या ठिकाणी महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनासाठीचा नवीन लेखाशीर्ष व संगणक सांकेतिक मान्यता देण्याबाबत, म्हणजेच काय, महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम या नावाने ही योजना या ठिकाणी लागू करण्यात आली होती। याचा जो काही जीआर होता तो 25 ऑक्टोबर 2021 ला या ठिकाणी लागू झाला होता। कारण की ही जी काही योजना आहे 3 जून 2021 च्या नंतर या ठिकाणी अंमलात आली होती। तर तो जो काही जीआर आहे तो 25 ऑक्टोबर 2021 ला या ठिकाणी प्रकाशित करण्यात आला होता। हा जो काही शासन निर्णय या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ आहे मित्रांनो, या ठिकाणाहून तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा याच जीआरचे पीडीएफ माझ्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करेल मित्रांनो, त्या ठिकाणाहून तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता। याचं जर या ठिकाणी थोडंसं वाचन केलं मित्रांनो, बघा, या ठिकाणी औद्योगिक आस्थापनामध्ये उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांचा उपयोग करून कुशल कारागिरास आवश्यक असलेले प्रशिक्षण देण्यासाठी शिकाऊ उमेदवारी, म्हणजेच काय, तुमचा अप्रेंटिसशिप या ठिकाणी राहणार आहे। शिकाऊ उमेदवारी जो काही कायदा आहे 1961 अन्वये शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजना केंद्र सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली राज्यात राबविण्यात येत आहे। या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्याकरिता शिकाऊ उमेदवारी कायदा 1961, म्हणजे जो काही तुमची अप्रेंटिसशिप या ठिकाणी चालते मित्रांनो, ती अप्रेंटिसशिप असते तुमचं अप्रेंटिसशिप कायदा 1961 नुसार। जेवढे काही याच्यामध्ये जे तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे ते संपूर्ण याची माहिती 1961 नुसार या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। तर या अंतर्गत बघा, खूप सारे विद्यार्थ्यांनी असं माहिती मागितली होती या ठिकाणी की बघा याच्यामध्ये किती महिन्याचा क्लेम तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो। तर बघा मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी जो काही शिकाऊ उमेदवारीचा कालावधी व्यवसाय निहाय 6 ते 36 महिने, म्हणजे जे तुम्हाला या ठिकाणी मानधन मिळणार आहे, तुम्हाला एक्स्ट्रा जो काही प्रोत्साहन या ठिकाणी मानधन मिळतं, जो काही त्याचा कालावधी राहणार आहे या ठिकाणी, तर बघा 3 महिन्यापासून ते तुम्हाला 36 महिन्यांपर्यंत, म्हणजे 3 वर्षांपर्यंतही तुम्हाला या ठिकाणी याचा बेनिफिट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। म्हणून खूप सारे या ठिकाणी विद्यार्थी म्हणत होते की सर आमची 18 महिन्यांची अप्रेंटिसशिप आहे, 12 महिन्यांची आहे किंवा 36 महिन्यांची आहे, तर आम्हाला या ठिकाणी लाभ मिळू शकतो का? तर मित्रांनो, या जीआर नुसार तुम्हाला 6 महिन्यापासून ते 36 महिन्यांपर्यंत जो काय अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम आहे याचा फायदा तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो। यामध्ये एक जर ट्रेन प्रशिक्षणार्थी असेल किंवा फ्रेशर असतील त्या सर्वांनाच या ठिकाणी मिळणार आहे। फक्त कंडिशन एवढीच आहे की तुम्हाला या स्कीम मध्ये अप्लिकेबल होण्यासाठी 3 जून 2021 च्या नंतर तुम्हाला या ठिकाणी अप्रेंटिसशिप कंप्लीट पाहिजे किंवा तुमची जस्ट अप्रेंटिसशिप स्टार्ट असली गरजेचं आहे। तर या जीआरचं तुम्ही डिटेल्स मध्ये या ठिकाणी वाचन करू शकता मित्रांनो। याच्यामध्ये जर बघितलं, महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना, म्हणजेच काय, महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम या नावाने ही योजना या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेली आहे। आता याचा संपूर्ण हा जीआर जर तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करायचा असेल तर मित्रांनो, माझ्या टेलिग्राम मध्ये तुम्हाला याची लिंक भेटून जाईल। तर त्या टेलिग्राम चॅनलवर हे पीडीएफ अपलोड करण्यात येईल, तिथून तुम्ही या ठिकाणी या पीडीएफ ला डाउनलोड करू शकता। या जीआर नुसार जर बघितलं तर या विद्यार्थ्यांची जे पेमेंट या ठिकाणी होणार आहे, तर ते पेमेंट कशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे याची संपूर्ण माहिती, कोणत्या बजेट हेड मधून काढायची याचीही माहिती, म्हणजे संपूर्ण डिटेल्स मध्ये माहिती या पीडीएफ मध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे। म्हणून ज्यांना कोणाला या जीआर ची कॉपी हवी असेल तर तुम्ही एकतर शासन निर्णयापासून तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा याची माझ्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करण्यात येईल, तिथूनही तुम्ही याला डाउनलोड करू शकता। मित्रांनो, त्याच्यानंतर आपण थोडंसं जाणून घेऊया की जे काही विद्यार्थी या ठिकाणी कमेंट करत असतात की सर आमच्या एचआर ला काही माहिती नाही, कशा पद्धतीने या ठिकाणी अप्रूव्हल करायचं। तर त्याच्यासाठी मित्रांनो,
जस्ट तुम्हाला या ठिकाणी इन्स्ट्रक्शन मॅन्युअल मध्ये यायचं आहे. इन्स्ट्रक्शन मॅन्युअल मध्ये आल्याच्या नंतर मित्रांनो थोडंसं जसं आपण स्क्रोल डाऊन करता, स्क्रोल डाऊन केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी 3 या ठिकाणी दिसणार आहेत. ज्यामध्ये पहिला आहे इस्टॅब्लिशमेंट इन्स्ट्रक्शन मॅन्युअल. म्हणजे या पीडीएफ ला डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला जस्ट डाउनलोड सेक्शन या ठिकाणी दिसणार आहे. इथून तुम्ही ते पीडीएफ या ठिकाणी डाउनलोड करू शकता. म्हणजे त्या इस्टॅब्लिशमेंटनं कशा पद्धतीने रजिस्टर व्हायचं, कशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या क्लेम या ठिकाणी त्यांना दिसणार आहे आणि कोणते नियम या ठिकाणी आहेत ज्यांना लक्षात घेऊन त्यांनी या ठिकाणी तुमच्या क्लेमला अप्रुव्हल द्यायचं. आता जे विद्यार्थी या ठिकाणी सांगत होते की सर आमच्या एचआरला काही माहिती नाही, तर त्यांनी हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पाठवायचा आहे किंवा हे पीडीएफ जे आहेत मित्रांनो माझ्या टेलिग्राम चॅनलवर ऑलरेडी अपलोड करण्यात आलेले आहेत. तिथूनही तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा वेबसाईटला आल्याच्या नंतर वेबसाईटवरून तुम्ही या ठिकाणी डायरेक्टली हे पीडीएफ डाउनलोड करू शकता. आता खूप सारे विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही क्लेम केलेले आहे तर आमचा जो काही क्लेम आहे तो एचआरला दिसतच नाही. तर मित्रांनो याच्या फोटोकॉपी सहित या ठिकाणी देण्यात आलेले आहे की एचआरचा डॅशबोर्ड कशा पद्धतीने राहणार आहे, विद्यार्थ्यांचे क्लेम कशा पद्धतीने येणार आहेत आणि यांनी ऍक्सेप्ट केलं का रिजेक्ट केला कशा पद्धतीने याची संपूर्ण माहिती त्यांना या ठिकाणी दिसणार आहे. ज्यामध्ये त्यांनी नंबर ऑफ क्लेम या ठिकाणी रिसिव्ड किती झाले, त्यापैकी रिजेक्ट किती केलं, ऍक्सेप्ट किती केलं आणि पेंडिंग किती आहेत याची संपूर्ण माहिती त्यांच्या डॅशबोर्डमध्ये या ठिकाणी दिसणार आहे. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की त्यांच्या एचआरना काही समजत नाही, त्यांनी जे तुमच्या एचआर तो विद्यार्थ्यांना सांगतो की तुमचे क्लेम आमच्यापर्यंत आले नाहीत, तर हा पीडीएफ तुमच्यापर्यंत या ठिकाणी तुम्हाला शेअर करायचा आहे. जस्ट तुम्हाला अजून परत एकदा सांगतो मित्रांनो, हा पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला जस्ट जो की आपली ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटला आल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी इन्स्ट्रक्शन मॅन्युअल दिसतं. तर इन्स्ट्रक्शन मॅन्युअलला क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला हा पीडीएफ डाउनलोडसाठी उपलब्ध राहणार आहे. या ठिकाणी आल्याच्या नंतर थोडंसं स्क्रोल डाऊन केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे जसं की इस्टॅब्लिशमेंट इन्स्ट्रक्शन मॅन्युअल. इस्टॅब्लिशमेंट म्हणजे मित्रांनो तुमची जी काही कंपनी आहे ते कंपनी या ठिकाणी त्यालाच काय म्हणतो आपण या ठिकाणी इस्टॅब्लिशमेंट. त्यानंतर आरओ सुद्धा या ठिकाणी मॅन्युअल आहे आणि कॅन्डिडेटने या ठिकाणी कशा पद्धतीने रजिस्टर करायचं याचाही पीडीएफ या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड करता येतं. या डाउनलोड टॅबला जर या ठिकाणी क्लिक केलं तर तुमच्या मोबाईलमध्ये एका सेकंदामध्ये हे पीडीएफ तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जातील. म्हणून ज्यांना या ठिकाणी इस्टॅब्लिशमेंटचा प्रॉब्लेम आहे किंवा आपण वेळोवेळी जर तुमचा या ठिकाणी क्लेम रिजेक्ट होत असेल तर तुम्हाला या ठिकाणी याचे इन्स्ट्रक्शन मॅन्युअल तुम्हाला या ठिकाणी वाचून घ्यायचे आहेत. वाचून घेऊनच तुम्हाला या ठिकाणी क्लेम करायचे आहेत. मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही कुठल्याही गोष्टीचा या ठिकाणी अभ्यास करणार नाही तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी त्या गोष्टीमध्ये अडचणी निर्माण होणार आहेत. म्हणून तुम्हाला एक वेळेस जर तुमचा क्लेम नेहमी या ठिकाणी रिजेक्ट होत असेल तर तुम्हाला त्यावर एकच पर्याय म्हणजे तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती करून घेणं. माहिती करून घेतल्याच्या नंतरच आपल्या होणाऱ्या चुकांची या ठिकाणी काळजी घेऊनच तुम्हाला या ठिकाणी क्लेम करायचा आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही या ठिकाणी क्लेम केलं तर तुमचा जो काही क्लेम आहे या ठिकाणी अप्रूव्हल होऊन लगेच तुमच्या अकाउंटला या ठिकाणी पैसे येऊन जातील. मित्रांनो, या MAPS स्कीमबद्दल मी खूप सारे व्हिडिओ माझ्या चॅनलच्या माध्यमातून अपलोड केलेले आहेत. ते जर तुम्ही पाहिले नसेल तर तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण पाहून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला या स्कीमची संपूर्ण आणि डिटेल्समध्ये माहिती मिळेल. मी MAPS क्लेमबाबत अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. म्हणून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझे लेटेस्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनच्या माध्यमातून पोहोचत असतील. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.